तर मित्रांनो, शेवटचे काही तास राहिलेत आपल्या इयत्ता 10वीच्या इंग्लिशच्या पेपरसाठी आणि मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स मी तुम्हाला देणार आहे. जर हे क्वेश्चन्स करून गेले विद्यार्थी मित्रांनो, मोस्ट IMP असणार आहेत. जर हे क्वेश्चन्स तुम्ही करून गेले तर तुमच्या 27 फेब्रुवारीच्या पेपरमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता. गॅरंटीड सांगतो विद्यार्थी मित्रांनो. फक्त मी जे काही सांगतो ते काळजीपूर्वक ऐकायचं आहे, सर्व क्वेश्चन्स करून जायचे आहेत आणि तुमच्या 27 फेब्रुवारीच्या विद्यार्थी मित्रांनो पेपरमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवायचे आहेत. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पूर्ण 6 सेक्शन असतात. सेक्शन 1 मध्ये तुम्हाला लँग्वेज स्टडी असतं. सेक्शन 2 मध्ये तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो टेक्स्टाईल पॅसेजेस म्हणजेच पाठ्यपुस्तकावरील आधारित उत्तरे असतात, त्यावर प्रश्न असतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो सेक्शन 3 पोएट्री असतं. पोएमवरती इम्पॉर्टंट क्वेश्चन्स असतात, पोएमचं ॲप्रिसिएशन असतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तुमचं नॉन टेक्स्टाईल पॅसेजेस देखील असतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो रायटिंग स्किलचे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला देणार आहे. त्यामध्ये लेटर रायटिंग असेल, व्हर्बल टू नॉन व्हर्बल असेल, डायरेक्ट रायटिंग असेल, स्पीच रायटिंग असेल आणि अशा अनेक साऱ्या गोष्टी. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो ट्रान्सलेशनचं सेक्शन म्हणजे भाषांतर, त्यासाठी देखील इम्पॉर्टंट क्वेश्चन्स देणार आहे. सो तुम्हाला ही व्हिडिओ अगदी महत्त्वाची असणार आहे. व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. स्किप केलं तर असं समजा की तुमचे 80 मार्कमधील तुमचा पेपर खूप 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 अवघडसा जाणार आहे विद्यार्थी मित्रांनो. कारण हे एक पेड गाईड आहे, मास्टर प्रिपरेशन गाईड, आणि याचा व्हिडिओ तुम्हाला देतोय. यामधील मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुम्हाला बघायला मिळणार आहे. क्लास 10th इंग्लिश बोर्ड एक्झाम 2026 महाराष्ट्र SSC बघू शकता. इम्पॉर्टंट अँड एक्सपेक्टेड तुम्हाला लँग्वेज स्टडीचे क्वेश्चन मिळतील. पॅसेजेस, ॲप्रिसिएशन, सर्व पोएमचा विथ आन्सरसोबत रायटिंग स्किल, ट्रान्सलेशन अँड ग्रामरचे क्वेश्चन. तर विद्यार्थी मित्रांनो हे गाईड तुम्हाला खूप हेल्प करेल तुमच्या पेपरमध्ये, इंग्लिशच्या पेपरमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी. कारण यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कोणता क्वेश्चन कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचा, कोणत्या सेक्शनला किती वेळ द्यायचा, परिपूर्ण मार्गदर्शन यामध्ये मिळतं. विथ आन्सरसोबत तुम्हाला बघायला मिळतात मोस्ट ऑफ द क्वेश्चन सेट्स. ओके, तर आपण पहिल्यापासून एक सेक्शनवरती कव्हर करूयात आणि पूर्ण कव्हर करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. बट लक्षात असू द्या, काळजीपूर्वक व्हिडिओला बघायचं आहे. कोणत्या गोष्ट कोणत्याही पार्ट तुम्हाला स्किप करायचा नाही आहे. ओके विद्यार्थी मित्रांनो, तर आता सर्वप्रथम विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला माहिती कंप्लीट द वर्ड्स असतं. तर हे कशा पद्धतीने कंप्लीट करायचं विद्यार्थी मित्रांनो. लँग्वेज स्टडीचा क्वेश्चन असतो. जसं की सपोज अटॅक दिलेला आहे तर ए मिसिंग आहे, ए टाकायचं असतं. त्यानंतर हंबल आहे, यू मिसिंग आहे, यू टाकायचं असतं. तर सगळ्यात पहिले मिसिंग लेटर कोणतं आहे ना ते फाइंड करायचं आणि वर्डची करेक्ट स्पेलिंग लिहिण्याचा प्रयत्न करायचा आणि करेक्ट लेटर फिल केलं की तुम्हाला मार्क मिळेल. त्यानंतर अल्फाबेटिकली ऑर्डरमध्ये सेट करण्यासाठी असतं. तर तुम्हाला A to Z ABCDच्या क्रमानुसार ते अरेंज करायचं असतं. जसं की बघा प्रॉमिस आहे, क्युरियस आहे, रिव्हरिक आहे, डिस्टेस्ट आहे. तर ABCDच्या ऑर्डरमध्ये सेट केलेलं आहे. आता पंक्चुएट कशा पद्धतीने करायचं, असं बिगिन विथ अ कॅपिटल लेटर. जेव्हा तुम्ही बिगिन करणार तर बघा इथे कसं आहे, हा स्मॉल आहे परंतु कशाने करायचं, कॅपिटल लेटरने करायचं. यूज फुल स्टॉप यूज करायचा. कोमा किंवा क्वेश्चन मार्क असेल तर ते करेक्टली यूज करायचं. ओके, हॅव यू स्टडीड दॅट ही आस्क्ड मी. बघा कशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो पंक्चुएट केलेलं आहे. हॅव यू स्टडीड दॅट ही आस्क्ड मी. त्यानंतर आहे मेक वर्ड्स फ्रॉम द गिवन वर्ड. आता काय करायचं असतं, स्मॉल मिनिंगफुल वर्ड्स कंप्लीट करायचे असतात. इन्करेजमेंटमधनं कशा पद्धतीने केलं आहे, रेस, गेम, नेम, मॅन अशा पद्धतीने 4 केलं आहेत. त्यानंतर रायटर रिलेटेड वर्ड्स कशा पद्धतीने, थिंक ऑफ द गिवन टॉपिक, राईट फॉर कनेक्टेड वर्ड्स. जसे की म्युझिक, तर म्युझिकशी रिलेटेड वर्ड कोणते आहेत, सॉन्ग आहे, मेलडी आहे, रिदम आहे, सिंगर आहे. ओके, त्यानंतर कंप्लीट द वर्ड्स चेन ऑफ अ नाऊनची असू शकते, वर्बची असू शकते. तर वर्ड फक्त काय करायचं असतं, तुम्हाला वर्ड्स फाइंड करायचे असतात नाऊन. जसं की स्टोरी, यूथ, हिल, लॅम्प, पेन सगळे नाऊन आले. त्यानंतर डू ॲज डायरेक्टेड म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो. मेक अ सेंटेन्स युजिंग फ्रेज इन फ्रंट ऑफ. विद्यार्थी मित्रांनो इन फ्रंट ऑफ फ्रेजचा वापर करून मेक अ सेंटेन्स बनवायचा आहे. तर द बस स्टॉप इन फ्रंट ऑफ द गेट बघू शकता. त्यानंतर ऑर म्हणजे विद्यार्थी मित्रांनो क्लॉज. आता यामध्ये क्लॉज काय असतं, प्रिफिक्स काय असतं, सफिक्स काय असतं, हे परिपूर्ण मार्गदर्शन या गाईडमध्ये बघायला मिळतं. लँग्वेज स्टडीमध्ये तुम्हाला प्रिफिक्स, सफिक्स अँड क्लॉज असतं. तर प्रिफिक्स काय असतं, सफिक्स काय असतं, हे परिपूर्ण तुम्हाला यामध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. प्रिफिक्स म्हणजे की वर्ड एक पर्टिक्युलर शब्द आहे त्याच्या आधी काहीतरी जोडलं जातं. सफिक्स एक सिम्पलचा वर्ड आहे त्याच्या लास्टला काहीतरी जोडलं जातं. बरोबर. आता प्रिफिक्स सफिक्स जसं की एक्झाम्पल घेतलं काइंड, त्याच्या लास्टला काय जोडलं, नेस, काइंडनेस. हेल्पच्या पुढे फुल जोडलं तर हेल्पफुल अशा पद्धतीने. त्यानंतर क्लॉज आहे, क्लॉजचे काय टाईप्स आहेत, कोणतं तुम्हाला इम्पॉर्टंट आहे तुमच्या एक्झामसाठी, सगळं काही या गाईडमध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता लँग्वेज स्टडीचे सॉल्व केलेले काही सेट्स बघूयात कशा पद्धतीने करायचं असतं. तर डू ॲज डायरेक्टेडमध्ये अटेम्प्ट एनी 4मध्ये म्हटलेलं आहे. कंप्लीट द फॉलोइंग वर्ड्स बाय युजिंग करेक्ट लेटर्स. जसं की मार्च आहे तर आर मिसिंग आहे, डिव्हिनिटी आहे तर यामध्ये आय मिसिंग आहे. त्यानंतर आहे परस्यूट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो एक्स्ट्रीम आहे ज्यामध्ये तुम्हाला आर मिसिंग आहे तर आर टाकायचं आहे. त्यानंतर अल्फाबेटिकल ऑर्डरमध्ये केलेलं आहे, पंक्च्युएट वगैरे केलेलं आहे. सगळं काही तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचं असेल घेऊ शकता. आता डायरेक्टली टेक्स्टाईल पॅसेजवरती जाऊया विद्यार्थी मित्रांनो. लँग्वेज स्टडीचे काही प्रॅक्टिस सेट्स तुम्हाला या गाईडमध्ये दिले आहेत, काही सॉल्ड ॲक्टिव्हिटीज दिल्या आहेत. तुम्ही इथून तुमची सराव करू शकता. आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी हे प्रॅक्टिस सेट्स तुम्ही सॉल्व करू शकता. ओके विद्यार्थी मित्रांनो, हे गाईड पेड आहे. सो तुम्हाला जर डाउनलोड करायचं असेल गाईड तर स्क्रीनवरती 2 नंबर दिसत आहे.
त्यावरती आम्हाला मेसेज करा, तुम्हाला आम्ही लिंक शेअर करू, तिथून तुम्ही डाउनलोड करू शकता. बट त्यासाठी तुम्हाला पैसे पे करायला लागतात, त्याशिवाय तुम्ही हे गाईड डाउनलोड करू शकत नाही, कारण एक पेड आहे. आता टेक्स्टुअल पॅसेज कशा पद्धतीने सोडवायचं हे बघूया विद्यार्थी मित्रांनो. रीड द पॅसेज स्मार्टली. सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो रीड पॅसेज स्मार्टली, शांतपणे पॅसेजला वाचा. त्यानंतर कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज टाईप क्वेश्चन असतो, तो कशा पद्धतीने सोडवायचा. कंप्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेसचा क्वेश्चन कशा पद्धतीने सोडवायचा. वेब कशी कंप्लीट करायची, मॅच कशा पद्धतीने करायचा, ट्रू ऑर फॉल्स कशा पद्धतीने फाइंड करायचं, फिल इन द ब्लँक्स कशा पद्धतीने करायचं, याचं परिपूर्ण मार्गदर्शन आहे. त्यानंतर पर्सनल रिस्पॉन्स कशा पद्धतीने सोडायचा आणि टाईम मॅनेजमेंट फक्त 15 ते 20 मिनिटात करायचं आणि चेकलिस्ट देखील दिलेली आहे. आता बघा इथे टेक्स्टुअल पॅसेजचा एक उतारा आहे, जसं की बघू शकता. चॅम्पियन्स आरंट मेड इन अ जिम्स. बघू शकता, याचा स्क्रीनशॉट घ्यायचा असेल घेऊ शकता. यावरती काही प्रश्न दिलेले आहेत, ते आता आपण सोडवणार आहोत. बघा सर्वप्रथम पहिला प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, स्टेट वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स. पुढील विधान चुकी बरोबर ते सांगायचं आहे. द स्किल मस्ट बी स्ट्रॉंगर दॅन द विल. तर काय विद्यार्थी मित्रांनो फॉल्स आहे. त्यानंतर आहे सेटिंग गोल्स हॅज टू व्हॅल्युएबल असिस्ट. ट्रू आहे. त्यानंतर चॅम्पियन्स आर मेड इन जिम्स. फॉल्स आहे. त्यानंतर वी ऑल हॅव नॅचरल टॅलेंट्स. तर ट्रू आहे विद्यार्थी मित्रांनो याचं. ओके. त्यानंतर आहे कंप्लीट द वेब डायग्राम. आता वेब डायग्राम विद्यार्थी मित्रांनो कंप्लीट करायचा आहे. स्मार्ट स्टँड्स फॉर कशासाठी आहे विद्यार्थी मित्रांनो, स्पेसिफिक, रिलिस्टिक्स, अचिवेबल, मेजरेबल अँड टाईम बाउंड. ओके. स्मार्टचं मिनिंग. ओके. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो डिस्क्रायबिंग वर्ड्स बघा. टॅलेंट्स, त्यासाठी नॅचरल टॅलेंट्स आलेला आहे. प्रोफेशनल, सक्सेसफुल, प्रोफेशनल्स, असिस्ट, व्हॅल्युएबल, असिस्ट, सिम्पली, ड्रिफ्टिंग अशा पद्धतीने दिला आहे. डू ॲज डायरेक्टेड विद्यार्थी मित्रांनो केलेला आहे, बघू शकता. पर्सनल रिस्पॉन्स हॅव यू सेट युअर गोल अँड हाऊ. आन्सर यस, आय हॅव सेट माय गोल टू बिकम अ कॉम्पिटंट अँड रिस्पॉन्सिबल प्रोफेशनल. आय प्लॅन माय स्टडीज डेली, फोकस ऑन इम्प्रूव्हिंग माय स्किल्स अँड सेट स्मॉल अचिवेबल टार्गेट टू रीच माय ड्रीम. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो दिलेला आहे. रीड द फॉलोइंग पॅसेज अँड डू द ॲक्टिव्हिटीज. आता अजून एक तुम्हाला परिच्छेद दिला आहे आणि एन्काउंटर ऑफ ए स्पेशल काइंड, आणि त्याची देखील ॲन्सर्स तुम्हाला दिले आहे विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला तुमच्या 27 फेब्रुवारीच्या इंग्लिशच्या पेपरमध्ये विचारले जातील. आता पोएट्री विद्यार्थी मित्रांनो, पोएम्सवरती इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आणि ते कशा पद्धतीने सॉल्व करायचं याचं मार्गदर्शन दिलेलं आहे. हाऊ टू सॉल्व क्वेश्चन्स. तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये इंग्लिश पेपरमध्ये पोएट्री सेक्शन, तुमची अंडरस्टँडिंग, तुम्हाला ती कविता कशा पद्धतीने समजली, फिगर ऑफ स्पीच ओळखता येतं का, इमोशन काय आहे, त्यामधून मिळालेलं तात्पर्य काय आहे, काय शिक आपल्याला मिळाली ती तुम्हाला येतं आहे का ते बघितलं जातं. त्यानंतर बघा रीड द फॉलोइंग अँड अचिव्हमेंट्स. तर याबद्दल टांजावरती बेस्ट ॲक्टिव्हिटीज कशा पद्धतीने सॉल्व करायचा, वेब कशा पद्धतीने कंप्लीट करायची, याचं परिपूर्ण मार्गदर्शन तुम्हाला यामध्ये दिलेलं आहे. आता पोएम काय दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो, टीनेजर्स प्रियर, नाही सॉरी EP पोएम दिलं आहे, बघू शकता. त्यावरती काय क्वेश्चन आहे, सगळ्यात पहिला टांजा अँड डू द ॲक्टिव्हिटीज. रीड द टांजा अँड डू द ॲक्टिव्हिटीज, ज्यामध्ये करेक्ट अल्टरनेटिव्ह सिलेक्ट करून सेंटेन्सेस कंप्लीट करायचे आहे. द पोएट सजेस्ट टू लिसन टू डॉट 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 द साऊंड ऑफ लाईफ. त्यानंतर द पोएट सजेस्ट टू स्पीक टू डॉट 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 अनफॅमिलियर पीपल. त्यानंतर आय कंप्लीट द फॉलोइंग वेब कंप्लीट करायची आहे. द पोएट ॲडवाइसेस नॉट टू वन सेल्फ इस्टीम टू किल वन सेल्फ इस्टीम आणि वॉक एव्हरीडे ऑन द सेम पॅथ. म्हणजे दररोज एक रस्त्यावरती चालू नका असं काय सांगते, पोएम सांगते, बरोबर आपल्याला सांगायचं आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो फाइंड नाउन्स ऑफ द फॉलोइंग डिस्क्रायबिंग वर्ड्स. आता विद्यार्थी मित्रांनो डिफरंट कलर्स आणि सेम पॅथ अशा पद्धतीने आलेलं आहे. आता ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम करायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो ॲप्रिसिएशनबद्दल थोडक्यात इंट्रोडक्शन दिलं आहे, ते कशा पद्धतीने करायचं याचं परिपूर्ण मार्गदर्शन या गाईडमध्ये दिलेलं आहे. आता आपण सर्व पोएमचं ॲप्रिसिएशन विद्यार्थी मित्रांनो बघणार आहोत. अ टीनेजर्स प्रियर. टायटल आहे अ टीनेजर्स प्रियर. पोएट आहे जे मोर्स. राईम स्कीम आहे ABCB. फिगर ऑफ स्पीच आहे अपॉस्ट्रॉफी. हेल्प लॉट टू जस्ट से नो. Theme central idea teenagers prayer prays for guidance to choose the right road in life, avoid temptation and grow in strength and character. बास्केटफुल ऑफ मूनलाईट मध्ये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिलेला आहे बास्केटफुल ऑफ मूनलाईट पोएमचं ॲप्रिसिएशन. पोएट आहे सुनील शर्मा. राईम स्कीम फ्री वर्ज, नो रेग्युलर राईम. फिगर ऑफ स्पीच आहे रिपिटेशन. स्मॉल मून्स ऑफ लाईट हे दिलेलं आहे. थीम सेंट्रल आयडिया अ चाइल्ड फ्रॉम द रिमोट विलेज इमॅजिन्स लाइटिंग हिज फादर्स पॅथ होम विथ मूनलाईट शोविंग अ इनोसन्स होप अँड डीप लव फॉर हिज फॅमिली. यू स्टार्ट डाईंग स्लोरी या पोएमचं देखील ॲप्रिसिएशन दिलेलं आहे. स्क्रीनशॉट घ्यायचं असेल घेऊ शकता विद्यार्थी मित्रांनो. पुढे जाऊया. पुढे आहे द ट्विन्स. आता द ट्विन्सवरती दिलेलं आहे. पोएट कोण आहे, हेनरी सॅम ब्रोकलिंग दिलेलं आहे. त्यांचं राईम स्कीम काय आहे, फिगर ऑफ स्पीच कोणती यूज झालेली आहे हे सगळं दिलेलं आहे. त्यानंतर पोएमचं देखील ॲप्रिसिएशन विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला दिलेलं आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. त्यानंतर स्टॉपिंग बाय वुड्स ऑन स्नोवी इव्हिनिंग या पोएमचं देखील ॲप्रिसिएशन तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो द वर्ल्ड इज माइन या पोएमचं देखील ॲप्रिसिएशन दिलेलं आहे. स्क्रीनशॉट घ्यायचं असेल घेऊ शकता. म्हणजे मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये मोस्ट ऑफ क्वेश्चन्स विथ आन्सरसोबत बघायला मिळतात. ओ कॅप्टन माय कॅप्टन हिचं देखील ॲप्रिसिएशन दिलेलं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो हाऊ टू आयडेंटिफाय राईम स्कीम अँड फिगर ऑफ स्पीच याबद्दल विद्यार्थी मित्रांनो मार्गदर्शन तुम्हाला या मास्टर प्रिपरेशन गाईडमध्ये दिलं आहे. कोणतं फिगर ऑफ स्पीच काय असतं, त्याची डेफिनेशन कशा पद्धतीने आयडेंटिफाय करायचं हे तुम्हाला यामध्ये बघायला मिळणार आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो
जाऊया पुढे. पुढे आहे तुम्हाला नॉन टेक्स्टाईल पॅसेजेस. आता विद्यार्थी मित्रांनो, नॉन टेक्स्टाईल पॅसेजेस कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचे, हाऊ टू सॉल्व्ह नॉन टेक्स्टाईल पॅसेजेस. दॅट इज नॉन टेक्स्टाईल पॅसेजेस बेस्ड ऑन द अनसीन पॅराग्राफ, स्टोरी ऑर फॅक्च्युअल डिस्क्रिप्शन दॅट इज नॉट इन युअर टेक्स्ट बुक. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील एखादा उतारा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विचारला जाणार आहे, त्यावरती काही प्रश्न असणार आहेत जी की तुम्हाला सॉल्व्ह करायची असणार आहे. सेम जसं की तुम्हाला टेक्स्टाईल पॅसेजमध्ये असतं तशाच प्रकारची प्रश्न असतात विद्यार्थी मित्रांनो. पण हा जो उतारा तुम्हाला विचारला जातो हा नॉन टेक्स्टाईल असतो, म्हणजे तुमच्या पाठ्यपुस्तकाच्या बाहेरील असतो. आता विद्यार्थी मित्रांनो, यावरती सविस्तर मी तुम्हाला काही उतारे देणार आहेत, ते तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहेत. ती उतारे जर तुम्ही सॉल्व्ह केली तर अधिक गुण तुम्ही मिळवू शकता, कारण ॲज इट इज बोर्ड स्टाईलमध्ये आपण ते सेट केली आहे. आता यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न असतात, फिल इन द ब्लँक्स असतं, कंप्लीट द वेब डायग्राम असतं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 4 टाईप देखील क्वेश्चन्स विचारली जातात तुम्हाला. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला अँटोनियम्स, सायनोनियम्स वगैरे असतं. म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द असतो. डू ॲज डायरेक्टेड विचारलं जातं. आणि पर्सनल रिस्पॉन्स, तुमचं स्वतःचं स्वमत लेखनसाठी देखील क्वेश्चन असतो. आणि यामध्येच बीमध्ये समरी रायटिंग विचारलं जातं. म्हणजे हा जो आपण अपठित उतारा वाचला आहे, अनसीन पॅसेज, त्याचंच आपल्याला सारांश लेखन म्हणजे समरी रायटिंग करायचं असतं, जे की 5 मार्कला असतं. आता स्मार्ट टिप्स फॉर स्टुडंट्स. तुम्हाला स्मार्ट टिप्स काय आहे, रीड एव्हरी क्वेश्चन फर्स्ट, रीड द पॅसेज विथ पर्पज. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, पहिले क्वेश्चन वाचा, त्यानंतर पॅसेज वाचा त्याचं उत्तर सापडवण्यासाठी. त्यानंतर अंडरलाईन कीवर्ड व्हाईल रीडिंग. जे मोस्ट इम्पॉर्टंट शब्द तुम्हाला दिसत आहेत, जे हायलाईट होतात, त्याला हायलाईट करा, अंडरलाईन करा. त्यानंतर ॲन्सर इन युअर ओन वर्ड्स. तुम्हाला तुमच्या शब्दांत उत्तर द्यायचे असतात, नॉट की कॉपी पेस्ट. त्यानंतर अटेम्प्ट ऑल क्वेश्चन्स, नो निगेटिव्ह मार्क्स. सगळे क्वेश्चन्स विद्यार्थी मित्रांनो अटेम्प्ट करायचे. रिवाइज ग्रामर रूल्स बिफोर एक्झाम आणि प्रॅक्टिस समरी रायटिंग. ओके. नॉन टेक्स्टाईल पॅसेज दिला विद्यार्थी मित्रांनो, इन स्मॉल विलेज नियर द हिल्स पीपल डिपेंडेड ऑन द रन वन. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो उतारा दिला आणि त्यावरती काही प्रश्न आहेत जी की तुम्हाला सोडवायचे आहेत. ऑलरेडी सोडवून दिलेली आहेत, बट तुम्हाला अजून सारे उत्तरे देणार आहे. ओके. या गाईडमध्ये समरी देखील लिहून दिलेली आहे. समरी, द पॅसेज टेलर्स अबाउट राजू, अ विलेज बॉय हू सेव्ड हिज विलेज फ्रॉम ड्राउट. He collected rainwater in clay pots and used it during dry months. His simple idea helped the whole village and taught everyone to save water. It shows that small thoughtful action can make a big difference in life. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो समरी रायटिंग देखील करून दिलेले आहे. समरी रायटिंग म्हणजे काय असतं की एक मोठा पॅसेज दिलेला आहे, त्याला छोटा करून लिहायचं. बट काही विद्यार्थी काय करतात, 2-4 लाईनी सोडून देता, मग लिहिता. असं काही करायचं नसतं. तुम्हाला जेवढं समजलं तेवढंच लिहायचा प्रयत्न करा, मार्क्स मिळून जातील. आता सेक्शन 4 नॉन टेक्स्टाईल पॅसेजेस जे प्रॅक्टिस सेट्स दिले आहेत, त्यावरती काही क्वेश्चन्स दिले आहेत, ते तुम्हाला सोडवायचे आहेत. समरी रायटिंग आम्ही ऑलरेडी करून दिलं आहे, बट जे क्वेश्चन्स तुम्हाला यामध्ये बघायला मिळत आहेत ते सर्व सॉल्व्ह करून बघा. आता रायटिंग स्किलवरती येऊया. 20 मार्कचं वेटेज आहे. रायटिंग स्किलमध्ये काय असतं विद्यार्थी मित्रांनो, लेटर रायटिंग, डायलॉग रायटिंग, इन्फॉर्मेशन ट्रान्सफर, एक्सपांड दी थीम. तर सर्वात प्रथम लेटर रायटिंगमध्ये तुम्हाला फॉर्मल किंवा इन्फॉर्मल असतं. डायलॉग रायटिंगवर स्पीच असतं. त्यानंतर आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये व्हर्बल करा किंवा नॉन व्हर्बल करा, आणि एक्सपांड द थीममध्ये न्यूज रिपोर्ट किंवा स्टोरी रायटिंग. ओके. सगळ्यात पहिले जर आउट ऑफ मार्क्स मिळवायचे असतील रायटिंग स्किलमध्ये तर अंडरस्टँड क्वेश्चन प्रॉपरली. क्वेश्चनला प्रॉपरली समजून घ्या. फॉलो द करेक्ट फॉर्मॅटला फॉलो करा. राईट इन सिम्पल अँड क्लिअर इंग्लिश. सोप्या आणि साध्या इंग्लिशमध्ये लिहा. कीप युअर प्रेझेंटेशन नीट अँड लॉजिकल. समजेल, जो एक्झामिनर आहे, जो पेपर चेक करणारा टीचर आहे, त्याला समजेल अशा पद्धतीने लिहा. देअर आर 2 टाईप्स ऑफ लेटर्स. विद्यार्थी मित्रांनो, लेटर रायटिंगमध्ये 2 टाईप्स आहेत, जसे की इन्फॉर्मल लेटर. जे इन्फॉर्मल लेटर तुम्ही फॅमिलीला किंवा फ्रेंडला लिहिता, आणि फॉर्मल लेटर ऑफिशियल्स, इडिटर्स और इन्स्टिट्यूशन्सला लिहिलं जातं. स्ट्रक्चर समजून घ्या विद्यार्थी मित्रांनो, इथे दिलेलं आहे. त्यानंतर हाऊ टू सॉल्व्ह, कशा पद्धतीने सॉल्व्ह करायचं याचं परिपूर्ण मार्गदर्शन यामध्ये दिलेलं आहे. त्यानंतर डायलॉग रायटिंग कशा पद्धतीने करायचं, एक्झाम्पल वगैरे दिलेलं आहे, याचं मार्गदर्शन तुम्हाला दिलेलं आहे. आता आपल्याला काही सॉल्व्ड ॲक्टिव्हिटीज बघायच्या आहेत ऑलरेडी. त्यानंतर टिप्स फॉर रायटिंग स्किल, एक व्हेरी इम्पॉर्टंट. ऑलवेज रीड द क्वेश्चन केअरफुली बिफोर स्टार्टिंग. म्हणजे डायरेक्ट उत्तर लिहिण्याआधी क्वेश्चन समजून घ्या शांतपणे. त्यानंतर कीप सेंटेन्स शॉर्ट, सिम्पल अँड करेक्ट. सेंटेन्स शॉर्ट ठेवायचं, सिम्पल ठेवायचं आणि करेक्ट ठेवायचं. फॉलो प्रॉपर फॉर्मॅट. मार्क्स आर गिवन फॉर स्ट्रक्चर. म्हणजे रायटिंग स्किलमध्ये तुम्हाला स्ट्रक्चरला देखील मार्क्स असतात. आता बघू शकता कशा पद्धतीने लेटर केलेलं आहे. जसं की आता लेटर रायटिंग आहे, इन्फॉर्मल रायटर लिहायचं आहे. क्वेश्चन आहे, राईट अ लेटर टू युअर फ्रेंड टेलिंग हिम ऑर हर हाऊ आर यू प्रिपेरिंग फॉर बोर्ड एक्झामिनेशन. आता त्याला लिहायचं पत्र. फ्रॉम रिया पाटील. रिया पाटीलने लिहिलं आहे, 7 गोखले नगर. तिचा ॲड्रेस पुणे वगैरे दिला आहे. डेट आहे 12 ऑक्टोबर 2025. डिअर स्नेहा, म्हणजे स्नेहाला लिहिलेलं आहे. बघू शकता कशा पद्धतीने लिहिलेलं आहे, आणि लास्टला कसं युअर लविंगली रिया. आता विद्यार्थी मित्रांनो, जे तर वैभव हिरेने स्वतःच केलेलं आहे फॉर्मल लेटर. पण ठीक आहे, फॉर्मल लेटर ऑलरेडी मी आधी एका व्हिडिओमध्ये करून दाखवलेलं होतं. तुम्हाला अजून एक फॉर्मल लेटर करून दाखवणार आहे. ओके. लेटर रायटिंग 5 मार्क्स. बघा आता फॉर्मल लेटर कशा पद्धतीने केलेलं आहे, कोणी केलेलं आहे फॉर्मल लेटर, हे बघा, हे फॉर्मल लेटर आहे. आणि त्याचं क्वेश्चन काय आहे, राईट अ लेटर टू एडिटर ऑफ न्यूजपेपर एक्सप्रेसिंग कॉन्सर्न अबाउट इन्क्रीजिंग सायबर क्राईम्स अमॉंग स्टुडंट्स अँड सजेस्टिंग मेजर्स फॉर सेफ इंटरनेट यूज. आन्सर आहे फ्रॉम राहुल देशमुखने केलेलं आहे, मॉडर्न कॉलनी नाशिक. डेट दिलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, टू द एडिटर. बघा सगळ्यात पहिले
फ्रॉम ज्याच्याकडनं जाते त्याचा आणि कोणाला त्याच्यानंतर डेट आणि त्याच्यानंतर ज्याला पाठवतो त्याचा ॲड्रेस. त्यानंतर एक सब्जेक्ट असतो म्हणजे एक विषय कोणत्या विषयावरती आहे तो लिहायचा. त्यानंतर रिस्पेक्टेड सर मॅडमने सुरुवात करायची, तुमचं पत्र लिहायचं आणि लास्टला थँकिंग यू आणि युअर फेथफुली राहुल देशमुख. जे काही नाव दिलं असेल, जो काही मुद्दा दिला असेल अकॉर्डिंग टू दॅट तुम्हाला ते लिहायचं असतं. त्यानंतर आता विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला लेटर रायटिंगसाठी वगैरे काही प्रॅक्टिस सेट्स वगैरे दिले आहेत, त्यावरती तुम्हाला काम करायचं आहे, ते तुम्हाला सॉल्ट आउट करायचे आहे. त्यानंतर डायलॉग रायटिंग वगैरे कशा पद्धतीने करायचं याचं परिपूर्ण मार्गदर्शन ह्या गाईडमध्ये तुम्हाला बघायला मिळतं विद्यार्थी मित्रांनो. तर बघू शकता B1 करा, डायलॉग रायटिंग करू शकता किंवा स्पीच रायटिंग करू शकता. तर बघा इथे सर्वप्रथम काय म्हटलेलं आहे डायलॉग रायटिंगमध्ये, प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जम्बल्ड सेंटेन्सेस. व्हॉट टाईम डज द मूवी स्टार्ट. तर बघा हे काय असतं क्रोनॉलॉजिकल ऑर्डरमध्ये सेट करायचं असतं. आरव इट स्टार्ट्स ॲट 6:30 PM अँड रिया व्हेन शाल वी लिव्ह होम अराउंड 6 o'clock. ओके अशा पद्धतीने. त्यानंतर पुढे काय कंप्लीट करायचं असतं तुम्हाला, जसं की आहे हाऊ डू यू प्रिपेअर फॉर युअर एक्झाम्स. प्रिया काय आय फॉलो फिक्स टाइम टेबल टू रिवाइज एव्हरी डे, तिने उत्तर दिलं. त्यानंतर अनन्या विचारते विच सब्जेक्ट डू यू फाइंड मोस्ट डिफिकल्ट. तर प्रियाचं असेल मॅथ, इंग्लिश जे काय असेल. तर बघू शकता इथे याचा आन्सर देखील दिलेला आहे. प्रिया मॅथमॅटिक्स बट रेग्युलर प्रॅक्टिस हेल्प्स मी स्कोर बेटर. त्यानंतर आय राईट मिनिमम 3 एक्सचेंजेस स्टुडंट आणि टीचरमध्ये. द इम्पॉर्टन्स ऑफ रिडिंग बुक्स. तर याच्याबद्दल तुम्हाला डायलॉग लिहायचा विद्यार्थी आणि शिक्षकमध्ये. गुड मॉर्निंग मॅम, why do you say reading is so important. Teacher, because books help us to improve vocabulary and imagination. Students, can I start with storybooks first. Teacher, of course, they make reading fun and easy. Student, thank you ma'am, I will start today itself. Teacher, very good, keep it a daily habit. त्यानंतर आहे ड्राफ्टिंग अ स्पीच. इमेजिन यू आर जनरल सेक्रेटरी ऑफ युअर स्कूल्स, राईट अ स्पीच टू इम्पॉर्टन्स ऑफ डिसिप्लिन. आता डिसिप्लिनवरती तुम्हाला स्पीच रायटिंग करायचं आहे. स्पीच रायटिंग करताना विद्यार्थी मित्रांनो कशा पद्धतीने करणार तुम्ही स्पीच रायटिंग. जेव्हा तुम्ही स्पीच रायटिंग करणार सुरुवात कशी करायची, गुड मॉर्निंगने करायची आणि लास्ट कशाने करायचा, थँक्यू. इथे खूप शॉर्टकट दिलेलं आहे, बट तुम्हाला स्पीच रायटिंग डिटेल्डमध्ये करायचं असतं, तेव्हा तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळून जाता. इथे प्रॅक्टिस सेट्स वगैरे दिले तुम्हाला स्पीच रायटिंग वगैरे साठी विद्यार्थी मित्रांनो. सो अकॉर्डिंग टू दॅट तुम्ही करा, स्पीच करा किंवा डायलॉग रायटिंग करा. माय पर्सनल सजेशन असेल की तुम्ही स्पीच रायटिंग करावा. सुरुवात कशा पद्धतीने करायची विद्यार्थी मित्रांनो. गुड मॉर्निंग रिस्पेक्टेड टीचर्स अँड ऑल माय डिअर फ्रेंड्स, and at the last thanks for giving to all of you my this opportunity to speaking in front of you, thank you so much. अशा पद्धतीने शेवट करायचं असतं. ओके आता आहे इन्फॉर्मेशन ट्रान्सफर. आता इन्फॉर्मेशन ट्रान्सफरमध्ये काय असतं विद्यार्थी मित्रांनो, इंट्रोडक्शन दिलेलं आहे तुम्हाला. तर आता टाईप्स ऑफ क्वेश्चन असतो. एक असतो नॉन व्हर्बल टू व्हर्बल, म्हणजे राईट अ पॅराग्राफ फ्रॉम अ गिवन चार्ट ऑर डायग्राम. म्हणजे नॉन व्हर्बलमध्ये काय दिलं जाईल, एक चार्ट एक डायग्राम दिली जाईल, त्यामधनं पॅसेज लिहायचा असतो. आणि व्हर्बल टू नॉन व्हर्बलमध्ये काय असतं, एक पॅराग्राफ असतो, तो तुम्हाला चार्टमध्ये कन्वर्ट करायचा असतो. सिम्पल आहे, हाऊ टू सॉल्व वगैरे ते दिलेलं आहे. रीड द क्वेश्चन केअरफुली अँड आयडेंटिफाय द टाईप. म्हणजे क्वेश्चन समजा आणि त्यानंतर त्याचा टाईप काय समजून घ्या. नॉन व्हर्बल टू व्हर्बल, व्हर्बल टू नॉन व्हर्बल ते ऑलरेडी आता दिलं असतं. त्यानंतर पॅराग्राफ विद्यार्थी मित्रांनो बनवायचं कसं, यूज काय करायचं ते सगळं काही दिलेलं आहे. आता नॉन व्हर्बल टू व्हर्बल करायचं. क्वेश्चन आहे स्टडी द फॉलोइंग वेब चार्ट. आता वेब चार्ट दिलेले आहे युजेस ऑफ इंटरनेट, एज्युकेशन, कम्युनिकेशन, ऑनलाईन शॉपिंग, बँकिंग, एंटरटेनमेंट. बघू शकता युजेस ऑफ इंटरनेट म्हटलेलं आहे आणि आपल्याला याच्यावरती काय करायचं आहे, काय म्हटलेलं आहे, जस्ट नॉन व्हर्बल टू व्हर्बल करायचं आहे. ओके तर बघू शकता कशा पद्धतीने पॅसेज, शॉर्ट अँड स्वीट पॅसेज लिहिलेला आहे. द इंटरनेट इज वन ऑफ द मोस्ट युजफुल इन्व्हेन्शन ऑफ मॉडर्न टाइप्स. इट हेल्प अस इन एज्युकेशन बाय प्रोव्हाइडिंग ऑनलाईन स्टडी मटेरियल्स अँड ट्युटोरियल्स. वी कॅन कम्युनिकेट इझिली विथ एनीवन थ्रू ईमेल्स अँड व्हिडिओ कॉल्स. इट ऑल्सो ऑफर्स एंटरटेनमेंट थ्रू म्युझिक, गेम्स अँड मूवीज. ऑनलाईन शॉपिंग अँड बँकिंग have made our lives more convenient. Thus the internet is an essential part of daily life. बघू शकता विद्यार्थी मित्रांनो शॉर्ट अँड स्वीट जो आहे तो पॅराग्राफ यावरनं बनवलेला आहे. ऑनलाईन शॉपिंग देखील आलेला आहे, एंटरटेनमेंटवरती देखील बोलला आहे, एज्युकेशन, कम्युनिकेशन अँड बँकिंगवरती देखील दिलेलं आहे. ओके आता व्हर्बल टू नॉन व्हर्बल कशा पद्धतीने करायचं. आता एक पॅसेज दिलेलं असेल त्यावरनं तुम्हाला चार्ट बनवायचं असतो. बघा हा पॅसेज दिलेला आहे, इलेक्ट्रिसिटी इज इम्पॉर्टंट इन अवर लाईफ. तर बघा युजेस ऑफ इलेक्ट्रिसिटी, होम्स, लाईटनिंग अँड हिटिंगसाठी, कुकिंगसाठी, इंडस्ट्रीमध्ये रनिंग मशीन्स अँड इक्विपमेंटसाठी, हॉस्पिटल्समध्ये ऑपरेटिंग मशीन्स, लाईटिंग इन सर्जरीज आणि स्कूल्समध्ये फॅन्स, कम्प्युटर अँड प्रोजेक्टर्स. अशा पद्धतीने बघा हा पॅसेज आणि अशा पद्धतीने त्याच्यावरती काय बनवला आहे, चार्ट बनवला आहे. म्हणजे व्हर्बल टू नॉन व्हर्बल करा, नॉन व्हर्बल टू व्हर्बल करा. बट पहिले क्वेश्चन समजून घ्या, या गाईडमध्ये जसं दिलेलं आहे ते अंडरस्टँड करा शांत वेमध्ये. व्हिडिओ तुम्हाला फास्ट वाटत असेल बट मला एक टाईम लिमिटमध्ये व्हिडिओला कवर करायचं असतं. सो दॅट्स वाय. आता न्यूज रिपोर्ट रायटिंग असेल किंवा स्टोरी रायटिंग तुम्ही काय करू शकता. न्यूज रिपोर्ट रायटिंगमध्ये काय असतं, फॉर्मॅट कसं असतं, हेडिंग पाहिजे, बाय लाईन पाहिजे, रिपोर्टर्स नेम, डेट अँड प्लेस, बॉडी वगैरे, वाय, व्हेन, वियर, हू, व्हाय अँड हाऊ हे सगळे पॉईंट्स आले पाहिजेत. आणि 80 ते 100 वर्डमध्ये तुम्हाला ते करायचं असतं. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो आता बघा एक्झाम्पल दिलेलं आहे. हेडलाईन काय आहे, स्कूल सेलिब्रेट्स इको फ्रेंडली दिवाळी बाय रिया पाटील, स्टुडंट रिपोर्टर, पुणे 23 October 2025. अवर स्कूल सेलिब्रेटेड इको फ्रेंडली दिवाळी विथ लाईट
Tourism students or decorated classrooms during recycled material and created awareness poster against pollution the principle. बघा कशा पद्धतीने न्यूज रिपोर्ट रायटिंग केलेली आहे. त्यानंतर स्टोरी रायटिंग बघा कशा पद्धतीने करायची असते. गिवन बिगिनिंग कंटिन्यू द स्टोरी लॉजिकली स्टोरीला कंटिन्यू करायचं, बिगिनिंग कशी करायची, शेवट कसा करायचा, सगळ्या स्मार्ट टिप्स यामध्ये दिलेल्या आहे विद्यार्थी मित्रांनो. ओके, आता न्यूज रिपोर्ट तुम्हाला ॲन्सर कशा पद्धतीने दिला आहे बघू शकता. पुन्हा एकदा ॲन्युअल स्पोर्ट डे सेलिब्रेटेड इन युअर स्कूल. तर हेडिंग बघा कशी दिली आहे. स्टुडंट शो टीम स्पिरिट ऑन स्पोर्ट्स डे. त्यानंतर रिया पाटील स्टुडंट रिपोर्टर, तुम्ही तुमचं नाव टाकू शकता जो पॉईंट दिलं असेल त्याच्यानुसार. त्यानंतर पुणे वगैरे दिलेलं आहे, म्हणजे डेट वगैरे काय आहे ते दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि कशा पद्धतीने केलेलं आहे बघू शकता न्यूज रिपोर्ट. किंवा स्टोरी रायटिंग करायची असेल तर स्टोरी करू शकता. प्रेझेन्स ऑफ माइंड सेव्हज लाईव्स. ओके, बघू शकता कशा छान पद्धतीने मॉरल देखील दिलं आहे, टायटल देखील दिलं आहे छान पद्धतीने. त्यामध्ये काही प्रॅक्टिस सेट्स वगैरे दिलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. ओके, आता काय म्हटलेलं आहे, राईट अ रिपोर्ट ऑन अ क्लीनलेस ड्राईव्ह कंडक्टेड बाय मास्टर विरे अँड टीम. हेडलाईन मास्टर वैभव विरे टीम इन्स्पायर क्लीन सिटी मुवमेंट दॅट इज बाय स्टुडंट रिपोर्टर. कोण असेल XYZ त्याचं नाव दिलं आहे. त्यानंतर आहे मुंबई 10 नोव्हेंबर 2025 अँड इन्स्पायरिंग क्लीनलेस ड्राईव्ह वॉज ऑर्गनाइज्ड बाय मास्टर वैभव विरे अँड हिज डेडिकेटेड टीम इन मुंबई ऑन 10 नोव्हेंबर. द कॅम्पेन began at 8 a.m. and covered public gardens, bus stops and nearby schools areas. More than 500 volunteers joined hands to clean and plant saplings. Posters and slogans were used to spread awareness among citizens. Master Weber appreciated the youth for their active participation and urged everyone to keep द क्लीन सिटी, म्हणजे स्वच्छता राखण्यासाठी आमच्या टीमने जे काही चांगलं कार्य केलं मुंबई येथे त्याबद्दल एक न्यूज रिपोर्ट लिहिलेली आहे छान पद्धतीने. त्यानंतर आहे स्टोरी रायटिंग विद्यार्थी मित्रांनो. स्टोरी रायटिंगमध्ये आहे कंटिन्यू द स्टोरी. इट वॉज रेनिंग हेविली अँड आय वॉज अलोन ॲट होम. बघा विद्यार्थी मित्रांनो स्टोरी वगैरे लिहिलेली आहे. काही प्रॅक्टिस सेट्स क्वेश्चन्स तुम्हाला दिलेत ते करायचे. आता स्किल डेव्हलपमेंटमध्ये ट्रान्सलेशन असतं, मातृभाषेत ट्रान्सलेट करायचं असतं विद्यार्थी मित्रांनो. जसं की आहे हॉनेस्टचं ट्रान्सलेशन काय होणार मराठीमध्ये प्रामाणिक. ओके, वर्ड असतात तुम्हाला पहिले तर. त्यानंतर सेंटेन्सेस देखील असतात, जसं की शी इज रीडिंग अ बुक, ती एक पुस्तक वाचत आहे. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो आयडियम्स किंवा प्रोवर्ब्स ट्रान्सलेशन केलं जातं. अ स्टिच इन टाइम्स सेव्ह नाईन्स, वेळीच केलेले काम पुढची अडचण टाळते. ओके, अशा पद्धतीने दिलेलं आहे विद्यार्थी मित्रांनो. आता आपल्याला काय करायचं, काही शब्द दिले आहेत बघू शकता. काइंड म्हणजे दयाळू, सक्सेस म्हणजे यश, ब्युटिफुल म्हणजे सुंदर, फ्रेंडशिप म्हणजे मैत्री. त्यानंतर सेंटेन्सेस ट्रान्सलेट करायचे. द सन रायझेस इन ईस्ट, सूर्य पूर्वेला उगवतो. वी मस्ट हेल्प द पूर, आपण गरिबांची मदत केली पाहिजे. त्यानंतर आता पुढील प्रोव्हर्ब्स किंवा आयडोनियम्स जे आहे ते आपल्याला ट्रान्सलेट करायचे आहे. प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट, सराव माणसाला परिपूर्ण बनवतो. टाईम अँड टाईट वेट फॉर नन, वेळ आणि संधी कोणाची वाट पाहत नाही, अशा पद्धतीने म्हटलेलं आहे. आता काय अनसॉल्व्ड पॅसेजेस दिले आहेत विद्यार्थी मित्रांनो, हे तुम्हाला सोडवायचे आहेत. अनसॉल्व्ड पॅसेजेस आलं आहे प्रॅक्टिस सेट्स. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो काही स्मार्ट स्ट्रॅटेजी दिल्या विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मास्टर स्ट्रॅटेजी म्हणून, म्हणजे तुमच्या 27 फेब्रुवारीच्या इंग्लिशच्या पेपरमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी. दॅट इज 10 स्मार्ट टिप्स फॉर बोर्ड एक्झाम सक्सेस. दॅट इज रीड द इंटायर क्वेश्चन पेपर केअरफुली बिफोर answering. Attempt the easy questions first to gain confidence. Manage your time wisely. Don't spend too long on one answer. Write neat, legible, well organized answers. Use margins and underline important keywords. Stick to the word limit in long answers and summarize. Always read. तर विद्यार्थी मित्रांनो सगळ्या गोष्टी, सगळ्या टिप्स तुम्हाला फॉलो करायच्यात ज्या इथे दिलेल्या आहेत. त्यानंतर आहे कॉमन मिस्टेक टू अवॉइड. विद्यार्थी काय चुका करतात, काय चुका टाळायला पाहिजेत. रायटिंग इनकम्प्लीट आन्सर ऑर स्किपिंग क्वेश्चन, म्हणजे कोणताही क्वेश्चन सोडून देणं किंवा वापरून उत्तर लिहिणं, हे चूक टाळा. त्यानंतर आहे ग्रामरमध्ये काही गोष्टी टाळणं, ग्रामर टाळणं किंवा पूर्णविराम स्वल्पविराम टाळणं, हे देखील टाळायचं आहे तुम्हाला. त्यानंतर आहे फॉरगेटिंग टू लेबल नंबर ॲन्सर करेक्टली, म्हणजे आपण जे ॲन्सर टाकलं आहे त्याला योग्य प्रश्नाचं चिन्ह दिलं आहे का, प्रश्न दिला आहे का ते चेक करा. त्यानंतर जसेच्या तसे परिच्छेदातली उत्तरं जसेच्या तसे लिहिणं, म्हणजे जसं तसं कॉपी पेस्ट करणं हे टाळा. तुमच्या शब्दात उत्तर लिहायला प्रयत्न करा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला करायच्या विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर टाईम मॅनेजमेंट फॉर इच सेक्शन. टाईम मॅनेजमेंट 3 तासाचा पेपर आहे, 180 मिनटं. तर सेक्शन 1 लँग्वेज स्टडीला फक्त 10 मिनटात सॉल्व्ह झालं पाहिजे. इथं 10 म्हटलं मी तर 8च मिनटं देईल तुम्हाला, 8 मिनटात सॉल्व्ह केलं पाहिजे. टेक्स्टाईल पॅसेज 20 मिनटं. सेक्शन 3ला पोएट्रीला फक्त 10 मिनटात ते तुमचं सोडून झालं पाहिजे. नॉन टेक्स्टाईल 15ला, आणि रायटिंग स्किलला 20 मिनटं, आणि ट्रान्सलेशनला 50 मिनटं, 5 मिनटं. अशा पद्धतीने 80 मार्कात तुमचा पूर्ण सेक्शन तुम्हाला सॉल्व्ह करायचं आहे. पुन्हा एकदा सांगतो, जर टेक्स्टाईल पॅसेजची उत्तरं सापडत नसतील त्यामध्ये जास्त वेळ मूर्खपणे व्हायला घालवायचा नाही. डायरेक्ट पोएट्रीचं स्टार्ट करायचं, किंवा नॉन टेक्स्टाईल पॅसेजमध्ये उत्तरं सापडत नसतील वेळ घालवायचा नाही, रायटिंग स्किलला सुरू करून द्यायचं. रायटिंग स्किलमध्ये एखादा क्वेश्चन येत नसेल तिथंच अटकून बसायचं नाही, ट्रान्सलेशनला सुरू करायचं. असं प्रत्येक सेक्शन जो येतो आहे ते पटपट सॉल्व्ह करायचं. पुन्हा एकदा बघा ऑप्शन बी एक्झाम डे प्लॅन
रिव्हिजन रिमाइंड दिलेलं आहे तुम्हाला, किती वेळ तुम्ही कोणत्या सेक्शनला दिला पाहिजे, सर्व गोष्टी तुम्हाला या गाईडमध्ये विद्यार्थी मित्रांनो दिलेलं आहे. रायटिंग नीट, इफेक्टिव्ह अँड स्कोरिंग ॲन्सर्स. तर काय करायचं आहे, क्लीन हँडरायटिंग, यूज क्लिअर हँडरायटिंग अँड लिव्ह स्पेस बिटवीन ॲन्सर्स. योग्य सुटसुटीत ॲन्सर लिहा. या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे, आता तुम्ही 10वी करताय. आणि विद्यार्थी मित्रांनो तुमची स्मार्ट प्रिपरेशन तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो आउट ऑफ मार्क्स आणायला मदत करेल. विद्यार्थी मित्रांनो हे मास्टर प्रिपरेशन गाईड जे आहे त्याची प्राईस 275 आहे, परंतु हे तुम्हाला फक्त आणि फक्त 130 रुपयाला मिळणार आहे मास्टर वगैरे ॲपवरती. आता हे पेड गाईड आहे, सगळ्या गोष्टी कवर करून दिल्या यामध्ये, ग्रामर वगैरे, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स, आणि तुमच्या 27 फेब्रुवारीच्या पेपरमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी एक गुरुकिल्ली ठरणार आहे. सो मी सजेस्ट करेल की गाईड डाउनलोड करा आणि तुम्ही इथून जर सराव केला तर आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता. विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर याचं PDF पाहिजे असेल तर विद्यार्थी मित्रांनो खाली स्क्रीनवरती 2 नंबर दिसत आहे, कोणत्या एका नंबरवरती व्हॉट्सअपला मेसेज करा, या व्हिडिओचा स्क्रीनशॉट शेअर करा, आणि व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हाला सर्वांना शुभेच्छा. धन्यवाद.